कल्याणच्या ऐतिहासिक नगरीतील सन्माननीय कदम परिवाराला सुसंस्काराचा व जनसेवेचा अखंड वारसा लाभला आहे। सन्माननीय दत्ता शेठ कदम, अर्जुनदादा कदम यांच्या जनसेवेचा इतिहास लाभलेला हा परिवार आज खऱ्या अर्थाने जनसेवेचा दीपस्तंभ ठरला आहे। आनंदाचा क्षण म्हणजे या परिवाराचे उगवते नेतृत्व, गुणवंत शांत संयमी व्यक्तिमत्व। आजच्या शिबिराचे आयोजक कदम परिवाराचे उगवते नेतृत्व, भारतीय जनता पार्टी कल्याण शहर जुने मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय प्रसाद अरुण कदम नावाचा हिरा भारतीय जनता पार्टीला मिळाला आहे। त्याला पैलू काढण्याचे काम जनसेवेच्या माध्यमातून निश्चित होईल, असे भावनात्मक उद्गार माजी आमदार जनसेवेचा दीपस्तंभ माननीय नरेंद्र पवार साहेब यांनी केले। मी जनतेसाठी अखंडपणे काम करत आहे। कल्याणची जनता मला त्यांच्या कुटुंबातला घटक मानते, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे, असे भावनात्मक उद्गार माजी आमदार नरेंद्र पवार यांनी काढले। यावेळी जुने कल्याण मंडळ अध्यक्ष अमित धाकरस म्हणाले, प्रसाद अरुण कदम यांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगला कार्यकर्ता व नावाप्रमाणे प्रसाद मिळाला। सर्वांच्या सहकार्याने चांगल्या कामाची गुढी उभारूया। या प्रसंगी युवा मोर्चा जुने मंडळ अध्यक्ष अनुज मिश्रा सह सर्व पदाधिकाऱ्यांनी कदम परिवाराच्या जनसेवेचा गौरव केला व प्रसाद कदम यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। याच प्रसंगी सर्व पाहुण्यांना कदम परिवाराच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी अर्जुन निवास रामबाग येथे नवीन मतदार नोंदणी, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड, ई श्रम कार्ड असे विविध योजनांचे शिबिर आयोजित करण्यात आले। प्रारंभी श्री प्रसाद अरुण कदम यांनी माजी आमदार नरेंद्र पवार, सन्माननीय अमित धाकरस, अनुज मिश्रा व सर्व पाहुण्यांचे स्वागत केले। या प्रसंगी नेत्र तपासणी, हाच ध्यास मांडणारे व आरोग्य सेवेत काम करणारे सचिन दादा कदम यांनी पाहुण्यांचे आभार मानले। या शिबिरास प्रचंड गर्दी उसळली होती। मुळामध्ये मला आमदारकीची संधी 5 वर्ष मिळाली, त्याला युती तुटली तेव्हा मला संधी मिळाली। त्याच्या अगोदर देखील काम करत होतो आणि त्यानंतर देखील काम करतोय। तर मी आमदार असताना फक्त काम केलं असं नाही, तर आमदार नसतो तेव्हा काम केलं आणि आमदार नसताना देखील काम करत आहे। लोकांच्या सुखादुखामध्ये आणि लोक आवडून मला बोलवतात। विशेष म्हणजे त्यांना वाटतं की आपण बोलवलं पाहिजे, त्यांना आपल्या कामामध्ये सहभागी करून घेतला पाहिजे। की लोकांमध्ये जे माझ्याविषयी असलेलं प्रेम आहे, तर निश्चितपणे त्या प्रेमात असं लोकांच्या करता मी आवर्जून 100% उपलब्ध होण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे लोकांचं कार्यामध्ये गर्दी आणि काही कामाच्या निमित्ताने भेटी आली या जास्त असतात। पवार साहेब, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याकडे येणारा माणूस जो काम घेऊन येतो त्याचं काम होतंच या आशेने तो येतो आणि ते काम पुढे बघण्यासाठी आपला फॉलोअप फार महत्त्वाचा आहे। कारण आपण पत्र दिल्यानंतर आपण फोन करता, याचा नेमका काय अभ्यास काय? मुळामध्ये आमचं प्रशिक्षण हे राष्ट्रीय शिक्षक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये बेसिक शिक्षण झालेलं आहे। कुठलंही काम कोणी घेऊन आलं, तो कुठल्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे आणि कोणत्या गटाचा आहे हे बघायचं नाही। जो जे काम घेऊन आला त्याच्याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे, हा माझा एक काम करण्याची पद्धत आहे। आणि त्या कामाच्या पद्धतीमध्ये मला बऱ्याच वेळा यश मिळालेलं आहे, बऱ्याच जणांची कामं होत गेलेली आहेत। त्यामुळे कोणीही कुठलं काम घेऊन आलं तर ते काम करण्याकरता मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि त्या प्रामाणिकपणाला बऱ्याच वेळा यश येतं, हा माझा स्वतःचा अनुभव। या ठिकाणी आदरणीय अमित धाकरसप्रमाणे आदरणीय या ठिकाणी माजी आमदार नरेंद्र पवार या सर्वांनी अत्यंत अभ्यासू मुलाखत दिली आणि बाबासाहेब नेहमी म्हणत असतात की जिंकला नाही तरी चालेल पण जिंकला जाऊ नको, आणि भारतीय जनता पार्टीचं नेमकं हेच ध्येय आहे। आणि म्हणून नरेंद्र पवार जरी आमदार नसले तरी या ठिकाणी त्यांची कामं जोरात चालू आहे आणि त्या अमित धाकरस असतील, प्रसाद लाड असेल, सचिन कदम असतील यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देऊन या ठिकाणी मुलाखत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। प्रसाद लाड ने प्रसाद कदम मेन बॉडीमध्ये जायचं आहे। कदाचित आजचा जो युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे तो उद्या कदाचित माझ्यासारख्या मंडलाध्यक्ष होऊ शकतो, पण युवा मोर्चा हे घडवण्यासाठी प्लॅंक असतात, म्हणजे आपण त्यांना ज्या पद्धतीने रेखाटतो त्याच्याप्रमाणे ते डेव्हलप होत असतात। त्यामुळे युवा मोर्चा जर चांगल्या पद्धतीने जर डेव्हलप झाला आणि भारतीय जनता पार्टीच्या विचार त्यांच्यावर रुजले तर पुढे येणारी भारतीय जनता पार्टी ही खूप वाढेल आणि भारतीय जनता पार्टी ही तळागाळापर्यंत पोहोचेल। असेल तरी शिवा लहान तरी शत्रूकडे झुकवणार नाही मान, हे संस्कार राजमाता जिजाऊंनी त्यांना दिले आणि भारतीय जनता पार्टी नेमके याच पुरस्काराचा सन्मान करत आहे। तर या ठिकाणी आमदार नरेंद्र पवार साहेब आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, यामध्ये युवकांना
आपण कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन करणार, स्वाभिमान कसा जागावर असेल? युवा मोर्चाला मी एवढं सांगू शकेन की तुम्ही धगधगती आग आहे. येणाऱ्या काळात ही धगधगती आग अशी धगधगमध्ये पेटवा की तिथे अमूलाग्र बदल होईल आणि अन्याय कुठलाही होऊ देऊ नका आणि त्याच्यावरती तुम्ही प्रचंड ताकदीने उभं राहा, एवढं सांगू शकतो. या ठिकाणी या कदम परिवाराला एक जनसेवेचा वारसा आहे की या ठिकाणी कदम साहेबांचे वडील त्यांचे आजोबा सुद्धा या ठिकाणी महापालिकेमध्ये पदाधिकारी होते आणि या ठिकाणी आज आपण जर पाहिलं तर प्रसाद नावाचा हिरा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर त्यांच्याबद्दल प्रसादबद्दल सांगू. मुळात कदम फॅमिली ही भारतीय जनता पार्टीची इथली ओळख आहे. त्याच्यामुळे कदम फॅमिली इतकी मोठी असल्या कारणाने तो हिरा आपण पक्षात घेतला असं म्हणण्यापेक्षा त्याला त्याच्याबद्दल जबाबदारी असं वाटलेली आहे की जे कदम फॅमिलीचं भारतीय जनता पार्टीशी असलेलं नातं हे पूर्ण शहरापर्यंत पोहोचून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हा मजबूत तो करेल, एवढंच मी आता सांगू शकतो.